नमस्कार, तुमचं अर्चना शिंदे रेसिपी चॅनल मध्ये सहर्ष स्वागत आहे. आता नवरात्र चालू आहे, त्यानिमित्त सर्वांना नवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा. आणि आज मी बनवणार आहे उपवासाचे वडे. तर तुम्ही माझा व्हिडिओ एंड पर्यंत बघा, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि माझ्या व्हिडिओला भरभरून प्रतिसाद द्या. तर चला, तर आता आपण बघूया उपवासाचे वडे. सर्वात आधी मी बटाटे उकडून घेतलेले आहेत. आता मी ते किसून घेणार आहे. शक्यतो किसणीने किसूनच घ्या तुम्ही, पण मॅशरनं केलं की त्या पुऱ्या फाटण्याची शक्यता असते. म्हणून सर्वात आधी आपण बटाट्याच्या साली काढून घेणार आहोत. जिरं घेतलेलं आहे. मिरची तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त टाकू शकता तुम्ही. पण आता वाटून घेऊया. इथे माझं वाटून झालेलं आहे, तर तुम्ही बघू शकता. घरचे तांदूळ आहेत, ते मी बारीक करून घेतलेले आहेत, 1 कप. आता मी बटाट्यामध्ये टाकते. त्याच्यामध्ये आपण टाकून घेणार आहे. सेंदा नमक थोडं घेतलेलं आहे. इथे आपलं मीठ घेतलेलं आहे साधं. इथे थोडे तीळ घेतलेले आहेत मी. कोथिंबीर थोडी घेतलेली आहे, तर ते मी कोथिंबीर घेतलेली आहे. तुम्हाला हवी असेल तर टाकू शकता किंवा ऑप्शनल आहे. मी मिक्स करून घेत आहे. हवं असेल तर तुम्ही पाणी थोडंसं कोमट टाकू शकता. छानपैकी असं आपलं पीठ मळून झालेलं आहे. आता आपण 15 मिनिटासाठी रेस्टला ठेवत आहे. मी शेंगदाणे घेतलेले आहेत थोडे, चटणी आपण बनवणार आहे. थोडा खोबऱ्याचा खीस घेतलेला आहे. काश्मीरी लाल मिरची पावडर थोडी घेणार आहे, थोडं टाकणार आहे. करून घेणार आहे मी. चालू बंद मध्ये करून अशी चटणी घ्यायची. ही बघा, आपली चटणी रेडी झालेली आहे. तर आपण ही डोसा, इडली, तुम्हाला जशी मेंदू वडा वगैरे याच्यामध्ये टाकून उपवासामध्ये खाऊ शकता तुम्ही. आता मी कढई तापायला ठेवत आहे. वड्यासाठी तेल गरम करायला ठेवते. छान असं आपलं पीठ भिजलेलं आहे. आता सर्वात आधी आपण गोळा करून घेऊया. तेलाचा किंवा पाण्याचा हात लावू शकता तुम्ही. आणि वडा थापायचा. आता जास्त जाड पण नाही, जास्त पातळ पण नाही, असा मीडियम मध्ये थापणार आहे मी. हे बघा, आता पुरी आपण तेलात सोडणार आहे. तेल गरम झालेलं आहे. हे बघा, छानपैकी आपला वडा फुगून वरती आलेला आहे. आता मी पलटी मारत आहे. काढून घेत आहे. क्रिस्पी असा टम्म फुगलेला वडा आपला ते रेडी झालेला आहे. बघा, त्याचे पण वडे त्याच प्रकारे आपल्याला तळून घ्यायचे आहेत. कशी वाटली तुम्हाला उपवासाची सात्विक थाळी? तर तुम्ही कमेंटद्वारे नक्की कळवा. आणि आता आपण पुन्हा भेटूया पुढच्या ब्लॉग मध्ये. तोपर्यंत सर्वांना बाय.